जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे की ज्या विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अतिशय उत्तम संधी आहे फॉर्म भरण्याची. तर या व्हिडिओला संपूर्ण पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका. मिस केलं तर तुम्हाला काही कळणार नाही मित्र. आता ही भरती कोणती आहे? CCRAS म्हणजे केंद्रीय संशोधन आयुर्वेद परिषद भरती 2025. तर केंद्रीय आयुर्वेद यामध्ये भरती निघालेली मित्रांनो. आता या भरतीमध्ये तुम्हाला कोणकोणते पद भरायचे आहे, या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, आणि तुम्हाला हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी आवेदन शुल्क किती आहे, म्हणजे SC वाल्यांसाठी किती आहे, OBC वाल्यांसाठी किती आहे, ओपनवाल्यांसाठी किती आहे, आणि या भरतीसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला मध्ये मिस करू नका. तर मिस केलं तर तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात असेल त्यांनाही उत्तम प्रकारे नोकरीची संधी मिळेल मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, आणि जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे. तर या ठिकाणी पहा, केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषद भरती 2025. तर अर्ज पद्धत पहा, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि पदसंख्या पहा 394 आहे. ते भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषद भरती 2025 म्हणजे CCRAS भरती 2025. तर आयुर्वेद संशोधन क्षेत्रात 394 भरती निघाली, जागांची भरती निघाली. सुवर्ण संधी आणि संधीचा फायदा घ्या. तर या ठिकाणी पहा, CCRAS भरती 2025. तर सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या CCRAS केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती देशभरातल्या CCRAS शाखेमध्ये ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C या 3 विभागामध्ये होणार असून एकूण 394 रिक्त पदावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा पहा. ही भरती 1 ऑगस्ट 2000 पासून अधिकृतरित्या सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन स्वरूपात भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर जर कोणतीही माहिती चुकीची भरली गेली असेल तर ते 3 ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान दुरुस्तीची संधी देखील दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा जो अर्ज भरायचा असेल तर अर्ज भरताना तुमची काही चूक झाली असेल तर तुम्हाला पण संधी दिलेली आहे. 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान तुम्ही ही दुरुस्ती करू शकता मित्रांनो. तर एकूण पदाची विभागावरती माहिती पहा. या भरती अंतर्गत CCRAS मध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तो ग्रुप A गटामध्ये संशोधन अधिकारी म्हणजे रिसर्च ऑफिसर सारखी वरिष्ठ पद असून 16 जागा आहे मित्रांनो. ग्रुप B मध्ये या गटामध्ये स्टाफ नर्स म्हणून आहे, सहाय्यक आहे, ट्रान्सलेटर, लॅब टेक्निशियन यासारखी 53 संख्या आहे मित्रांनो. आणि ग्रुप C मध्ये पहा, या गटामध्ये फार्मासिस्ट, स्टेनो, लिपिक, UDC, ADC, ड्रायव्हर, MTS, वॉर्ड बॉय इत्यादी पदांचा समावेश आहे. टोटल जागा पहा 325 जागा आहे मित्रांनो. तर एकूण जागा पहा 394 जागा आहे. तर शैक्षणिक पात्रता व अनुभव या ठिकाणी पहा. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागते. ग्रुप A मधील पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित विषयात MD, MS किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
ग्रुप बीमध्ये पदासाठी BSc नर्सिंग, MSc फार्मसी किंवा पदवीसह अनुभव असणे आवश्यक आहे. ग्रुप सीमध्ये विविध पदांसाठी 10वी-12वी ITI डिप्लोमा किंवा पदवी आणि काही पदांसाठी थोडा अनुभव असणे आवश्यक आहे. तर अधिकृत संकेतस्थळ स्तरावर अर्ज करण्यासाठी आणि या ठिकाणी वयमर्यादा. तर या ठिकाणी जाहिरात दिली आहे. PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जाहिरातची लिंक दिली आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिली. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे वयमर्यादा ज्या उमेदवारांना हा फॉर्म भरायचा आहे तर ग्रुप एमध्ये, तर ग्रुप एमधील पदांसाठी उमेदवारांची वय 40 वर्षापर्यंत पाहिजे. ग्रुप बीमध्ये 35 वर्षापर्यंत पाहिजे आणि ग्रुप सीमध्ये 27 वर्षापर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय यांच्यासाठी केंद्र सरकारप्रमाणे वयमर्यादेमध्ये सूट देणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे अर्ज शुल्क किती तुम्हाला ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे तर अर्ज शुल्क गटानुसार आणि श्रेणीनुसार वेगळी आहे. सामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना ग्रुप ए आणि ग्रुप एसाठी 1500 रुपये, ग्रुप बी साठी 700 रुपये आणि ग्रुप सी साठी 300 रुपये आहे. त्याचप्रमाणे शुल्क भरावं लागणार आहे. आणि अनुसूचित जमातीसाठी म्हणजे मागासवर्गीयांसाठी ग्रुप ए साठी 500 रुपये आहे, ग्रुप बी साठी 200 रुपये आहे आणि ग्रुप सी साठी 100 रुपये आहे. तर अशा प्रमाणे तुम्हाला अर्ज शुल्क सांगितलं मित्रांनो. तर परीक्षा प्रक्रिया तुमची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. ही भरती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. तुमची पेपर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. CBT पॅटर्नद्वारे पद्धतीने होणार आहे. ग्रुप ए गटासाठी CBT नंतर मुलाखती घेतली जाणार आहे आणि ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी गटातील बहुतांश पदांसाठी फक्त CBT पुरेसे आहे. परंतु काही पदांसाठी टायपिंग टेस्ट किंवा स्किल टेस्ट घेण्यात येणार आहे. MTS वगळता सर्व पदांसाठी चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. म्हणजे तुमचं जर एखादा प्रश्न चुकला तर तुमचे गुण 0.25 गुण वजा केले जातील मित्रांनो. तर परीक्षा केंद्र CBT परीक्षा देशभरातील 40हून अधिक शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि नाशिक ही प्रमुख केंद्र उपलब्ध असतील मित्रांनो. तर तुमचे पेपर या ठिकाणी होणार आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, नाशिक ही केंद्र उपलब्ध होणार आहे. तर त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा या ठिकाणी सांगितलं आहे. तर उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम CCRAS ची अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी वेबसाईट दिली आहे www.ccras.nic.in या पत्त्यावर जावं. तिथे करिअर विभागामध्ये आपला ईमेल आणि मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणती बदल करता येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सांगितलं आहे. तर एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करता येते, पण प्रत्येक पदासाठी वेगळी फी लागेल. सर्व अर्ज इंग्रजी भाषेत भरावे लागतील. अर्ज चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो मित्रांनो. आणि परीक्षा आणि भरतीबाबतची सर्व माहिती उमेदवारांच्या ईमेलद्वारे मोबाईलवर पाठवली जाईल. त्यामुळे ती माहिती नेहमी तपासायची आहे. आणि निष्कर्ष या ठिकाणी CCRAS भरती 2025 ही आरोग्य, आयुर्वेद आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. ही भरती केवळ सरकारी नोकरीची स्वप्न पूर्ण करणार नाही, तर आयुष्य मंत्रालयात काम करण्याचा प्रतिष्ठेचा मानही देईल. त्यामुळे जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता, जिद्द आणि तयारी असेल तर एकही क्षण न दवडता लगेच अर्ज करा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिक जाहिरात काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून कोणतेही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटीनं नुकसान होण्याची शक्यता असू शकते. तर त्यामुळे तुम्ही PDF जाहिरात वाचायची मित्रांनो. PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे.
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरात वाचून हा फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो. तर आय होप तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम. बाय बाय.